आणि सोमवारी संध्याकाळनंतर नागपूरमध्ये जे काही घडलं त्यामुळे अवघा महाराष्ट्र चिंतेत पडला। गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये जे वातावरण निर्माण झालं त्यामुळे असं काहीतरी होईल याची भीती प्रत्येकाच्या मनात होतीच। नेत्यांनी असंवेदनशीलपणे धार्मिक मुद्दे उकरून काढणं, त्या मुद्द्यांवर भावना पेटवल्या जातील अशी वक्तव्य समोर येणं, त्या वक्तव्यांवरून वाद निर्माण होणं, वादांवरून आंदोलनं पेटणं आणि मग कोणत्याही क्षणी दोन धर्म एकमेकांच्या जीवावर उठतील अशी परिस्थिती निर्माण होणं हे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत होतं। महाराष्ट्रातली वेगवेगळी शहरं ही या धार्मिक आणि अनेकदा जातीय सुद्धा उन्मादीपणाची परीक्षा घेण्यासाठीच्या फॅक्टरीज बनतायत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे। याच वातावरणात नागपूरची हिंसा पेटली। मनातली भीती इतक्या भीषण पद्धतीनं वास्तवात आल्यावर तरी आपले नेते आपली व्यवस्था संवेदनशीलता दाखवतील अशी अपेक्षा होती, पण ज्या पद्धतीनं या हिंसेबद्दलची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे त्यानं ती अपेक्षाही फोल ठरवली आहे। गृहमंत्री म्हणतायत की हिंसा पूर्वनियोजित होती, तर नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणतायत हिंसा पूर्वनियोजित नव्हती। आता इतक्या मोठ्या संवेदनशील घटनेनंतर पोलीस आणि मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये जर थेट विरोधाभास असेल तर मग गृह खात्यामध्ये सगळं काही आलबेल आहे का हा प्रश्न विचारावा लागतोय। सोमवारी रात्री नागपूर पेटलं। नागपूरमधल्या महाल परिसरात हिंसाचार सुरू झाला। हळूहळू तो आजूबाजूच्या परिसरात पसरला। अनेक गाड्या, घरं यांना आगीत ढकलून 33 पोलिसांना रुग्णालयात पाठवून मध्यरात्रीच्या सुमारास हा हिंसाचार शांत झाला। पण त्यानंतर जे काही सुरू झालं त्यानं महाराष्ट्राच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू केली आहे। याची सुरुवात झाली विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावरून। संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले। शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते, ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांच्या मते नागपूरमधली हिंसा पूर्वनियोजित होती आणि त्यासाठी त्यांनी 3 प्रमुख गोष्टींचे दाखले दिले। 1. हिंसा झाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड विटा गोळा केल्या होत्या। 2. हिंसा झाली तेव्हा पोलिसांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्र गोळा केली होती। 3. हिंसा झाली तिथे घरं, आस्थापना आणि वाहनांना ठरवून लक्ष्य करण्यात आलं। इकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये हिंसा पूर्वनियोजित होती असं सांगत होते, तर तिकडे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल हे हिंसा पूर्वनियोजित नव्हती असं सांगत होते। म्हटलं जात आहे की बाहेरचे लोक आले होते किंवा दगड विटांचा एवढा खच तिथे सापडला, काय वाटेल? वॉज इट प्रीमेडिटेटेड? See, there are 2-3 things which are important to mention here. One is that ते ज्यावेळेस दाखवण्यात आलेलं आहे की NMC ची गाडी, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, ते सफाईसाठी तिथे होती आणि त्याच्यात जे कचरा आणि तसे दगड जे होते ते त्यांनी उचलले होते, ते दाखवण्यात आलेलं आहे की प्री प्लांट होता, असं नाही होता। आणि ते तिथे जे दगड होते, कारण कन्स्ट्रक्शनच्या काम तिथे चालू आहे आणि तेही म्हणजे ते वापरण्यात आले होते। बाहेरून लोक आले होते नाही, ते आतापर्यंत असं काही कन्फर्म झालेलं नाही। ज्या गाडीतील दगडांचा दावा करून ही हिंसा पूर्वनियोजित होती असं सांगितलं जात होतं ती गाडी नागपूर महानगरपालिकेची होती आणि जिथे हिंसा सुरू झाली तिथे आजूबाजूला बांधकामं सुरू होती, त्यामुळे तिथलेच दगड विटा दंगलखोरांनी उचलले असा दावा पोलीस आयुक्तांनी केलाय। मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती असं म्हणताना आपले दावे सांगितले। आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती, कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या
त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि फोर व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली. हॉस्पिटलला लक्ष केलं, तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली. त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे. पण उपमुख्यमंत्र्यांचा दावा सिद्ध करणारा कोणताही अँगल अजून तरी समोर आलेला दिसत नाहीये. शिवाय नागपूरच्या बाहेरून लोक इथे आले या दाव्यालाही पुष्टी मिळत नाहीये. आणि जर खरंच बाहेरून लोक आले असते तर मग वाहनं, घरं ही ठरवून लक्ष होऊ शकली असती का, हाही प्रश्न उपस्थित होतो. लोक आले होते. नाही, ते आतापर्यंत असं काही कन्फर्म झालेलं नाहीये आणि लोक आतापर्यंत आम्हाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यांवर सरकारमधलेच नेते आता सवाल उपस्थित करतायत. पूर्वनियोजित नाही असं पोलिसांचं म्हणणं आणि स्वतः गृहमंत्र्यांनी पूर्वनियोजित आहे असं म्हणणं म्हणजे 2 वक्तव्यात विरोधाभास दिसतोय. एक कबूल केलं पाहिजे की इंटेलिजन्स ब्युरो जो असतो गृह विभागाचा, त्याला ह्या अशा घटना माहीत असतात. एखादा आरोपी डिटेक्ट करायचा असेल तर इंटेलिजन्स ब्युरोला काही जर अशी घातपाताची शक्यता वाटली तर ते डिटेक्ट करून त्याला ट्रेस करून अटक करू शकतात किंवा ते डाव उधळून लावू शकतात. पण यामध्ये दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे स्वतः गृहमंत्री सक्षम आहेत आणि गृहमंत्री कोणाचं हे फेल्युअर आहे, इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून या घटनेला जबाबदार कोण आणि हे पूर्वनियोजित होती की वेळेवर घडली याबाबत लवकर खुलासा करतील. ही सगळी विसंगती पाहिल्यानंतर आणखीन काही प्रश्न समोर येत आहेत. नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती ही माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिली कोणी? पोलीस आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग झालं नाही का? पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना आणि माध्यमांना वेगवेगळी माहिती दिली का? मुख्यमंत्र्यांचं सभागृहामधील निवेदन पोलिसांच्या ब्रीफिंगवर आधारित होतं की वेगळ्या माहितीवर दिलं गेलं होतं? मुख्यमंत्र्यांना आपल्याच जिल्ह्यातील घटनेबाबत सुस्पष्ट माहिती दिली गेली नाही? सभागृहाच्या पटलावर दिलेल्या माहितीबाबत अशा तऱ्हेनं प्रश्न उपस्थित होणं योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यानंतर नागपूर पोलिसांनी बुधवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि ही दंगल पूर्वनियोजित असल्याचं सूतोवाच केलं. हल्ला करण्यात आला हे सगळं प्री प्लॅन होतं, नियोजित होतं असं वाटतं? याच्यात एक आपल्याला हे दिसतो आहे की हे प्री प्लॅन, कारण एक एरिया जे मी कालही सांगितलं होतं त्याच्यात ते झालं आणि मग पॅरलली दुसऱ्या एरियामध्ये पण असा एक झालेला आहे इन्सिडेंट आणि त्याच्यात हे जे पेट्रोल बंब वगैरे आहे किंवा जे आगलीचे जे असतात त्या रस्ते जर झाला असेल आणि जे त्याच्यात दिसतो आहे त्याचे आम्ही व्हिडिओज शोधतो आहे, परंतु असं सांगण्यात आलेलं आहे विटनेसेसनी आणि त्याची पुढची कारवाई चालू आहे. ज्या घटनेमुळे लाखो लोक भयभीत होतात, शेकडो संसार उद्ध्वस्त होतात, अवघ्या समाजाचं मनस्वास्थ्य बिघडतं, अशा घटनांच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवण्याऐवजी पोलीस आणि मुख्यमंत्री जर असा विरोधाभास पुढे ठेवत असतील तर मग प्रश्न एकच आहे, नागपूरच्या आगीत कुणाला आपली पोळी भाजायची आहे? संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.